ताज। तिकडे फिश उतरवत आहेत. स्पीड बघा कोळंबी साफ करायचा. तिकडे समोर M2M फेरी लागली अलिबागची. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 6:20. अजून एका व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. आज जाणार आहे गेटवे ऑफ इंडियाला. किलोमीटर सांगतो 2570. टँक लेवल फुल आहे. 2570 किलोमीटर्स. गुड मॉर्निंग. तर आजचा प्लॅन असा आहे की आधी आम्ही जाणार आहे गेटवे ऑफ इंडियाला आणि बघणार आहे सनराईज. त्यानंतर जाणार आहे प्रिन्सेस डॉग, आमचा भाऊचा धक्का. तिथे आम्ही थोडी फिश घेऊन रिटर्न येणार आहे. तर 6:15 6:30चा टाईम होता. नीरज भेटणार आहे आपल्याला विवियाना मॉलजवळ, जो आपला नेहमीची जागा आहे भेटण्याची. आणि तिथून आम्ही पुढे गेटवे ऑफ इंडिया येऊन पोचलोय विवियाना मॉलजवळ. वेट करूया नीरजची. बरोबर बाबा पण आहेत. तर भेटत नाही, तो डायरेक्ट भेटेल आपल्याला गेटवे ऑफ इंडियाला. जरासं लेट झाले तर तो बोलला पुढे जावं म्हणून. तर आपण डायरेक्ट गेटवे ऑफ इंडियाला जाऊन वेट करू. तर मी मॅप लावला आहे. इथून दिसतंय डिस्टन्स 37 किलोमीटर आणि या स्पीडनुसार टाईम दाखवतं आहे 51 मिनिट्स. तर अंदाजे 7:42पर्यंत आम्ही गेटवे ऑफ इंडियाला पोचू. तर मी सध्या घाटकोपर ते विक्रोळीच्या मध्ये कुठेतरी आहे. डाव्या बाजूला जी झाडं दिसत आहेत आणि त्यांना जी गुलाबी फुलं आलेत त्यांचं नाव आहे पिंक ट्रम्पेट. माहीत नाही प्रोनाऊन्सिएशन करेक्ट आहे का, पण पिंक ट्रम्पेट ही फुलं डिसेंबर ते मे या महिन्यात फुल ब्लूम होतात. तरी फारच छान दिसत आहेत आणि पूर्ण सर्व्हिस रोड आणि मेन रोडच्या मध्ये हे लावली आहेत. विक्रोळी ते घाटकोपर या पट्ट्यात. माझ्या डाव्या बाजूला जे गोडाऊन्स आहेत काय त्या आय थिंक सिमेंटचं गोडाऊन आहे. पण या रस्त्याला खूप पॉल्युशन आहे. हे जे गुगल मॅपने रस्ता दाखवला आहे बाहेरून रे रोड आणि बाहेरनं गेटवे ऑफ इंडियाला जातो, तर बरंच पॉल्युशन आहे. मध्ये मध्ये रस्ता पण खराब आहे, तर हा न घेतलेलाच बरा. सरळ सायन बायकाळा या मार्गाने आलेलं कधीही चांगलं. समोर दिसते ती आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची बिल्डिंग. इथून आहे गेटवे ऑफ इंडिया 1.5 किलोमीटर्सवर. तर या फाउंटनपासून लेफ्ट घेतलं आहे तर थोड्याच मीटर्सवर गेटवे ऑफ इंडिया आहे. समोर दिसतं आहे एंट्री. अरे डॉगीमध्ये झोपलेत. तर इथून गेटवे ऑफ इंडियाची एंट्री सिक्युरिटी चेक्स आहेत. आणि जर आपल्याला फेरी पकडायची असेल मांडवा जेट्टीला जाण्यासाठी तर तिथनंच एंट्री आहे. समोर दिसतंय ते आहे हॉटेल ताज. तर आज संडे आहे, बरेचसे टुरिस्ट आज येतात. तर थोड्याच वेळात इथे गर्दी होईल. आपण सकाळी लवकर आल्यामुळे काहीशी गर्दी कमी आहे.
पण अराउंड 10-11 वाजता हे पूर्ण भरलेलं असतं. इथे एवढी कबूतर आहेत. खूप खूप जास्त चान्स आहे ते शीट करतील तुमच्यावर. इथे आपण बाईक पार्क करू आणि थोडे फोटोज आणि व्हिडिओ घेऊ. ही कुठली बाईक आहे? तर माझ्या डाव्या बाजूला इतका भारी व्ह्यू आहे, पटकन दाखवतो. तर सनराईज होऊन काही मिनटं झाली आहेत आणि ते जे रिफ्लेक्शन येते पाण्यावरून ते इतकं भारी वाटतं आहे. आणि पाणी पण असं वेव्स हलत आहेत हलके हलके आणि रिफ्लेक्शन एकदमच सुपर्ब आहे, एकदम सुपर्ब आहे. तर इथे आलेलं चीज झालेलं आहे सकाळ सकाळी उठून. इकडे समोर आहे हॉटेल ताज. सनराईज दिसतोय आणि काही बोटी पण चालल्यात तिकडे आणि हे सीगल्स पक्षी सर्वत्र असे फिश खायला आलेत सकाळ सकाळी. ते टुरिस्ट बोट पण आहेत आणि मध्ये ही एक बोट आहे, पूर्ण सर्व पक्षी आहेत त्याच्यावरती. तर माझ्या डाव्या बाजूला हॉटेल ताजचा काही भाग दिसतोय. बरोबर समोर गेटवे ऑफ इंडिया दिसतोय. काही तर कन्स्ट्रक्शन चालू आहे सध्या तिकडे. इकडे काही बायकर्स पण आले आहेत, हे मोठ्या मोठ्या बाईक्स घेऊन. आपली भारीवाली होंडा पार्क केली. बरेचसे लोक फोटोग्राफी करतायत. सायकलिस्ट पण आले. इथे जेट्टी उभारले, जे जर्सीवरून ते करते वेस्ट कोस्ट मरीन कंपनी आहे, जे इथून स्पीडबोट वगैरेचे राईड अरेंज करतात. तर आम्ही नाश्ता करायला आलो आहे आमदार कॅन्टीनमध्ये आणि ऑर्डर दिली आहे इडली वडा आणि वडा. तर माझा इडली वडा आले, खाऊन बघूया. हो, ते सुपर्ब आहे टेस्ट याची. ओके, तर आता मी निघालो आहे पुढे भाऊचा धक्का म्हणजेच प्रिन्सेस डॉग येते थोडं फिश घ्यायला. इथून डिस्टन्स आहे 3.9 किलोमीटर, अराउंड 8 मिनटं लागतील. तर बघूया कोणती मच्छी जी स्वस्त असेल ते घेऊ आणि मग घरी जाऊ.
तर येऊन पोचलो आहे प्रिन्सेस डॉक. भाऊचा धक्का येते. जस्ट बाईक पार्क केले, जागा भेटली थोडीशी या बाजूला, तर बाईक पार्क केलेत. सध्या गर्दी कमी आहे, बऱ्यापैकी सर्व लोक फिश घेऊन घरी गेलेले आहेत. पण आम्ही यायला थोडा लेट झालं आहे, तर बऱ्याच ठिकाणी फिश संपून ते घरी पण गेले आहेत फिशवाले. आता पुढे जाऊ आणि बघू या बाजूला काय आहे. इकडे स्क्विड्स आहेत, एवढे मोठे मोठे स्क्विड्स. इकडे अनलोडिंग चालू आहे, मोठे मोठे क्रेट्स. इकडे पापलेट आहे, सुरमई आहे. खेकडे पण आहेत. ओ, खेकडे पडले आहेत भरपूर. ही कोणती फिश आहे? स्टिंगरे वाटतं. प्रॉन्स. या बाजूला पापलेट प्रॉन्स. तर आज मार्केटला पापलेट प्रॉन्स जास्त आहेत. तर या सर्व फिशिंग बोट्स आलेल्या आहेत, तर काही अजूनही फिश अनलोडिंग चालू आहे. तर ते बघा, ते हिरव्या टोपलीतून काढून असे फेकले आणि मग अनलोडिंग केले. तर आपण बघू भाव करून, कुठे जरा व्यवस्थित भावात मिळते तिथे आपण घेऊ. प्रॉन्स प्रॉन्स. इकडे असे मच्छी पण साफ करून देतात, 20 रुपये घेतात. तुम्हाला प्रॉन्स वगैरे साफ करून भेटतील. हे बघा, इकडे फिश अनलोडिंग चालू आहे. तर इकडे जाऊन बघू आपण, हे काय अनलोडिंग होतं आहे. तर या फिशिंग बोट्स 1-2 दिवस असतात समुद्रात. नाईटला फिशिंग करतात, मॉर्निंगला येऊन अनलोडिंग करतात. नीरज ना त्याचे प्रॉन्स साफ करून घेतो आहे. तर ती बाईचा स्पीड बघा किती फास्ट ती प्रॉन्स साफ करते. इकडे आहे सुरमई आणि पापलेट. तर आमची खरेदी करून झाली आहे. बरंच काय काय घेतलं आहे. प्रॉन्स घेतले आहेत, पापलेट घेतलं आहे, तारल्या घेतल्या आहेत आणि मांदेली घेतली आहे. ती समोर दिसते ती M2M फेरीची अलिबागला जाते, तर त्याचं बोर्डिंग इथूनच होतं. होपफुली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.